जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, बांगलादेशातील अशांततेमुळे आयसीसीने महिला T20 विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हा जो महिला T20 विश्वचषक आहे याचं आयोजन संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये करण्यात येणार आहे. बरं, हा विश्वचषक कधी पार पडेल तर 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान हा विश्वचषक पार पडणार असून ही या विश्वचषकाची 9वी आवृत्ती आहे. या आयसीसीचं मुख्यालय कुठे स्थित आहे तर दुबई येथे या आयसीसीचं मुख्यालय आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, नुकत्याच पार पडलेल्या लॉसने डायमंड लीग स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले. तर आता ही जी लॉसने डायमंड लीग स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद ग्रॅनेडाच्या अँडरसन पीटर्स यांनी पटकावलं आहे. हे नाव याआधी सुद्धा आपण पाहिलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अँडरसन पीटर्स यांनी 3रं स्थान पटकावलं होतं व आता या स्पर्धेत नीरज चोप्रा यांना मागे टाकून त्यांनी पहिलं स्थान पटकावलेलं आहे. या लॉसने डायमंड लीग स्पर्धेत अँडरसन पीटर्स यांनी 90.61 मीटर अंतरावर भाला फेकून हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. या स्पर्धेत 2रं स्थान कोणी पटकावलं तर भारताच्या नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेत 89.49 मीटर अंतरावर भाला फेकून 2रं स्थान पटकावलेलं आहे. आणि नीरज चोप्रा यांनी आता आपला पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वाधिक अंतरावर भाला फेकण्याचा रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. नीरज चोप्रा यांनी 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं व 2022 मध्ये त्यांना पद्मश्री, 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर 2018 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, अलीकडेच कोणत्या देशाने शाहीन 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. तर हे जे शाहीन 2 क्षेपणास्त्र आहे हे पाकिस्तान या देशाचं क्षेपणास्त्र असून पाकिस्तानने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राविषयी सांगायचं झालं तर ही एक जमिनीवर मारा करणारी बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि याची मारक्षमता ही 1500 ते 2000 किलोमीटर इतकी आहे व हे मिसाईल 1230 किलोचे वॉरहेड सुद्धा वाहून नेऊ शकतं. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा एक्झाममध्ये असे प्रश्न विचारण्यात येतात. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून एम सुरेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आधी या पदावर संजीव कुमार हे कार्यरत होते, पण आता त्यांना पदावरून हटवून एम सुरेश यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, हे जे भारतीय विमानतळ प्राधिकरण आहे ज्यालाच इंग्लिशमध्ये एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया असं म्हणतात, याची स्थापना 1 एप्रिल 1995 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे. याआधी ज्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, भारताचे नवे परराष्ट्र सचिव हे विक्रम मिस्त्री बनले आहेत. युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षा अँटोनिया कोस्टा, ओडिशा राज्याचे मुख्य सचिव मनोज आहुजा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू सायमन मॅक, तर भारतीय कृषी संशोधन संस्थेचे नवीन संचालक हे TR शर्मा बनले आहेत. प्रश्न क्रमांक 4, कोणता देश हा संपत्तीच्या असमान वाटपाच्या बाबतीत जागतिक स्तरावर प्रथम स्थानी आहे. तर संपत्तीच्या सर्वाधिक असमान वाटपाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका हा जागतिक स्तरावर पहिल्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेला संपत्तीच्या असमान वाटपाच्या बाबतीत 82 गुण देण्यात आले आहेत व 82 गुणासह दक्षिण आफ्रिका यात पहिल्या स्थानावर आहे. 2ऱ्या स्थानावर 81 गुणासह ब्राझील आहे. 3ऱ्यावर 77 गुणासह UAE, 4थ्यावर सौदी अरेबिया, 5व्यावर स्वीडन, 6व्यावर अमेरिका तर 7व्या क्रमांकावर 73 गुणासह आपला भारत आहे. प्रश्न क्रमांक 5, मेलबर्न 2024च्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय कला आणि संस्कृतीचे राजदूत म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे साऊथचे अभिनेते रामचरण यांना भारतीय कला आणि संस्कृतीचे राजदूत म्हणून सन्मानित करण्यात आला आहे. हा जो मेलबर्न मधील इंडियन फिल्म फेस्टिवल आहे याची ही 15वी आवृत्ती होती व याचं आयोजन 15 ते 25 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं होतं. याबरोबरच हे पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवा, हस्तकला निर्यात लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने मुझफ्फर हुसेन यांना सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार 2023 ने धीरज मोहन बॅनर्जी, 2023चा राजभाषा गौरव पुरस्कार प्राध्यापक गिरीशचंद्र जोशी, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर, 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार शिवाजी साटम, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल
आचार्य आत्रे पुरस्कार रमेश झंवर, पहिला विज्ञान रत्न पुरस्कार गोविंदराजन पद्मनाभन, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराने डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर कोण ठरली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर ही डायना पुंडोले ठरली आहे. काय नाव यांचं? तर डायना पुंडोले असं यांचं नाव असून त्या पुण्याच्या रहिवासी आहेत आणि 2024च्या इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी हे विजेतेपद पटकावलं आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, लंडनमधील प्रतिष्ठित ब्रिटिश एन्ड्युरन्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला कार रेसर ही हुमेरा मुश्ताक ही आहे. कोण आहे? तर हुमेरा मुश्ताक असं त्यांचं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या विभागाने फिलेटीला प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाल स्पर्श योजना सुरू केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ही दीनदयाल स्पर्श ही योजना डाक विभागाद्वारे सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, फिलेटी म्हणजे काय? तर टपाल तिकिटांचा संग्रह आणि अभ्यास याला फिलेटी असं म्हटलं जातं. व आता या फिलेटीला प्रोत्साहन देण्यासाठी डाक विभागाने दीनदयाल स्पर्श योजना सुरू केली आहे. ही जी योजना आहे ही मान्यताप्राप्त शाळेतील 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. दीनदयाल स्पर्श योजना ही डाक विभागाद्वारे सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या बँकेने महिला ग्राहकांसाठी अवनी बचत खाते सुरू केले? तर आता हे जे अवनी बचत खाते आहे हे बंधन या बँकेद्वारे सुरू करण्यात आले. बरं, या बंधन बँकेचं मुख्यालय कोठे स्थित आहे? तर पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे या बंधन बँकेचं मुख्यालय आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय गुलामांचा व्यापार आणि निरसन दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय गुलामांचा व्यापार आणि निरसन दिन आहे हा दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम 1998 मध्ये हैती या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2023-24च्या सिएट क्रिकेट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.